सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथे शेअर बाजारातील अफाट नफा कमवण्याच्या मोहापायी झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानामुळे हत्तीस तालुका बार्शी येथील एका सुशिक्षित आणि सुखी कुटुंबाचा एका रात्रीत भयानक अंत झाला आहे। बार्शी तालुक्यातील हत्तीस येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। योगेश पाटील या मुख्याध्यापकाने आधी आपल्या पत्नी आणि 11 व 9 वर्षाच्या 2 निष्पाप चिमुकल्यांना विष दिले, त्यानंतर स्वतःही गळफास लावून मृत्यूला कवटाळले। योगेश बाळासाहेब पाटील वय 39, पत्नी माधुरी योगेश पाटील वय 37, मोठा मुलगा अथर्व वय 11 आणि लहान मुलगा शिवांश वय 9 अशी या घटनेत मृत पावलेल्यांची नावे आहेत। योगेशने गुरुवारी मध्यरात्री पत्नी माधुरी, अथर्व आणि शिवांश यांना आईस्क्रीम मधून विष दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तिघांचा जीव गेल्यानंतर योगेशने स्वतः गळफास लावून आपले जीवन संपवले। या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घरातून काही पुरावे गोळा केले आहेत। योगेशला शेअर बाजारात सुमारे 1,81,00,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे। या आर्थिक धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे। मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे वैरागसह बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून एका सुशिक्षित कुटुंबाचा झालेला अंत दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे।